नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलो अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, नुकतेच आपल्याकडे कृषी सेवकचे फॉर्म सुटलेले आहेत. आपण सर्वजण कृषी सेवकचे हे फॉर्म भरण्याच्या तयारीमध्ये असतालच. पण मित्रांनो, मागच्याच काळामध्ये जे फॉर्म सुटलेले आहेत एक 15-20 दिवसांपूर्वी, ज्यामध्ये ग्रामसेवक आहे किंवा कृषी विस्तार अधिकारी आहे, जर आपण या तीनही पोस्टचा जर विचार केला तर या तीनही पोस्टचा सिलेबस बऱ्यापैकी समान आहे. मग खरंच या तीनही पोस्टचा सिलेबस बऱ्यापैकी समान असेल तर त्याचा अभ्यास आपण एकाच पद्धतीने एकाच रीतीने करू शकतो का, याची उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायची आहेत. जर खरंच करू शकतो तर नेमकं ते कसे करू शकतो, जेणेकरून एका अभ्यासामध्ये मी कृषी सेवक, मी कृषी विस्तार अधिकारी आणि मी ग्रामसेवक या तिन्हीचाही अभ्यास कव्हर करून तिन्हीच्याही परीक्षा देणार आणि मग तिन्हीच्याही पोस्ट मिळाल्यानंतर मी माझ्या चॉईसनी एक पोस्ट निवडणार. असं जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर त्याची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आपण समजून काय घेणार आहोत तर आपल्याला कृषी सेवक, त्याचप्रमाणे कृषी विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक या तीनही परीक्षा ज्या आता अपकमिंग काळामध्ये आहेत, साधारण ग्रामसेवक ही आपल्याकडेच्या पुढच्या महिन्यामध्ये असणारी परीक्षा आहे आणि त्याच्या पुढे 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याकडे कृषी विस्तार अधिकारी आणि कृषी सेवक याच्या परीक्षा असणार आहेत. मग या तीनही परीक्षांचा अभ्यासक्रम सेम आहे का, आणि जर तो असेल तर त्या तीनही परीक्षांची एकत्रित तयारी मी कशी करायची याचं तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहे. मी कुशल देशपांडे, माझं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही निशंक या गोष्टीवरती विश्वास ठेवून नक्कीच या गोष्टी समजून त्याची तयारी करू शकतात आणि नक्कीच तुम्हाला देखील यामध्ये यश येईल. मी 2015 मध्ये ॲग्रिकल्चर डिग्री पुण्यातनं कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर मी या क्षेत्रामध्ये 8 वर्षापासून शिकवतोय. या क्षेत्रातल्या अनेक परीक्षा मी दिलेल्या आहेत. काही परीक्षांमध्ये यश मिळालेलं आहे. मात्र शिकवण्याची कला, शिकवण्याची आवड या कारणामुळे मी आज तुमच्या समोर उपलब्ध आहे. सो मित्रांनो, आपल्याला या तीनही परीक्षांचा एकत्रित अभ्यास कसा करायचा आहे या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षांचा अभ्यास कसा करावा. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या प्रकारच्या परीक्षांसाठी आपल्याकडे जे बेसिक क्वालिफिकेशन आहे, बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन, नेमकं काय क्वालिफिकेशन आहे आपल्याकडे तर लक्षात घ्या. या क्वालिफिकेशनचा जर आपण विचार केला मित्रांनो तर आपल्यासमोर बेसिक क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर एकतर डिग्री, नाहीतर काय हवंय तुम्हाला हवंय डिप्लोमा. म्हणजे तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल तर तुम्ही या परीक्षा देऊ शकतात, डिग्री असेल तरीही तुम्ही या प्रकारच्या परीक्षा देऊ शकतात. पण तुमच्याकडे ॲग्री डिप्लोमा, ॲग्री डिग्री यापैकी काहीतरी हवं आहे असं सांगितलेलं आहे. जर तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील किंवा एकच गोष्ट असेल तरी देखील तुम्ही या प्रकारची परीक्षा देऊ शकतात. याचा अर्थ तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस नक्कीच कसा आहे मित्रांनो, तर सिलेबस नक्कीच तुमचा समान आहे. काही प्रमाणामध्ये चेंजेस आहेत जे अगदी 10-1 मार्काचे चेंजेस आहेत, पण उर्वरित जो सिलेबस आहे तो सिलेबस मात्र तुमचा पूर्णपणे समान पातळीवरचा आहे. आपण जर बघितलं तर आपल्याकडे ग्रामसेवक ही जी काही पोस्ट आहे ती ग्रामसेवक, त्यानंतरची दुसरी आहे कुठली महत्त्वाची, कृषी सेवक. ग्रामसेवक आणि कृषी सेवक या दोन्हीमध्ये आपल्याकडे समान विषय कोणता आहे तर समान विषय आहे कृषी. लक्षात घ्या, ग्रामसेवकसाठी कृषी हा जो विषय आहे हा विषय 80 मार्काला बघायला मिळतो आणि कृषी सेवकसाठी आपल्याला जो कृषी विषय आहे तो 120 मार्काला बघायला मिळतो. त्यामुळे या 80 मार्काची आणि या 120 मार्कांची एकत्रित तयारी करता येऊ शकते का, तर हो, 100% ती एकत्रित तयारी करता येऊ शकते. मग ती कशी तयारी करायची तर लक्षात घ्या, ती तयारी आपल्याला या पद्धतीने करायची आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभ्यासक्रम. जर अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर या अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात पहिला अभ्यासक्रम आहे तो म्हणजे टेक्निकलचा अभ्यासक्रम. कुठला आहे, टेक्निकल. आणि दुसरा जो अभ्यासक्रम आहे तो आहे नॉन टेक्निकलचा अभ्यासक्रम. ओके, आता टेक्निकल आणि नॉन टेक्निकल याचा जर आपण विचार केला तर टेक्निकलमध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे कृषी तांत्रिक घटक. कुठला आहे, कृषी तांत्रिक घटक. लक्षात घ्या मित्रांनो, कृषी तांत्रिक घटक याच्यावरती साधारणपणे 120 मार्क आणि 80 मार्क. 120 मार्क हे आपल्याला कृषी सेवक मध्ये पाहायला मिळतात आणि 80 मार्क हे आपल्याला ग्रामसेवक मध्ये पाहायला मिळतात. आणि या दोन्हींचाही अभ्यास आपण एकत्रित करू शकतो. काही मुद्दे आहेत की जे ग्रामसेवक मध्ये एक्स्ट्रा दिलेले आहेत, जसं की समाज सुधारक, जसं की समाज संस्था, जसं की 73वी घटना दुरुस्ती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था. या गोष्टी नक्कीच आपल्याला एक्स्ट्रा दिलेल्या आहेत.
पण तरी देखील मित्रांनो या सर्व गोष्टींचा अभ्यास हा तुम्हाला कृषी सेवकमध्ये GS मध्ये करायचा आहे, जनरल स्टडीमध्ये करायचा आहे. त्यामुळे ओव्हरऑल जर आपण विचार केला तर आपल्याला ग्रामसेवक आणि कृषी सेवकचा सिलेबस हा समान पाहायला मिळतो, फक्त आपल्याला लवकर ते कळत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, याचा सिलेबस पूर्णपणे समान आहे, अभ्यासक्रम समान आहे. त्यामुळे तुम्ही एकच अभ्यास केला तरी पण या प्रकारच्या तीनही परीक्षा ग्रामसेवक, कृषी सेवक आणि कृषी विस्तार अधिकारी देऊ शकतात. यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला इकडचे 120 मार्क, इकडचे 80 मार्क याचा डोक्यात विचार न करता डायरेक्ट तुम्हाला कृषी तांत्रिक घटक हा संपूर्ण सिलेबस, हा संपूर्ण अभ्यासक्रम काय करायचा आहे तर कव्हर करायचा आहे. संपूर्ण अभ्यासक्रम जर तुम्ही हा कव्हर केला तर नक्कीच तुम्हाला कृषी सेवक, ग्रामसेवक आणि कृषी विस्तार अधिकारी या तीनही प्रकारच्या परीक्षांचा सिलेबस, अभ्यासक्रम कव्हर करता येतो आणि त्या परीक्षा तुम्हाला देता येतात. नुसतं देता येत नाही तर तुमच्यासाठी आवश्यक असणारे मार्क हे तुम्हाला यामधनं मिळवता येतात. हे झालं टेक्निकलच्या बाबतीतलं. आता नॉन टेक्निकलचा जर आपण विचार केला तर नॉन टेक्निकलमध्ये लक्षात घ्या, आपल्याकडे पुन्हा एकदा 2 सब्जेक्ट, एक आहे काय, एक आहे कृषी सेवक आणि दुसरं काय आहे तर दुसरं आहे ग्रामसेवक. दुसरं काय मित्रांनो, ग्रामसेवक. याच्यामध्ये बघा, कृषी सेवकचा जर आपण विचार केला तर कृषी सेवकमध्ये नॉन टेक्निकल हे 80 ला आहे आणि ग्रामसेवकमध्ये नॉन टेक्निकल हे 120 मार्काला आहे. ओके. आणि याच्यामध्ये काय काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं मराठी, याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं इंग्रजी, त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान, त्यानंतर गणित व बुद्धिमापन. सो मित्रांनो, या नॉन टेक्निकलचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. फक्त हा अभ्यास करताना कृषी सेवकमध्ये तुम्हाला 80 मार्क आहेत आणि ग्रामसेवकमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत मित्रांनो, 120 मार्क आहेत. मार्क किती का असणं, प्रश्न किती का असणं, सिलेबस मात्र तेवढाच आहे, हे आपल्याला डोक्यात लक्षात घ्यायचं आहे. जर आपण त्या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला दोन्ही प्रकारचे पेपर देता येतात आणि दोन्ही पेपरमधनं आपण दोन्ही पास झालो तर तुम्हाला जे आवडतं ती पोस्ट तुम्ही स्वीकारा, जी आवडत नाही ती बाजूला करून टाका. मग तुम्ही म्हणाल की मास्तर जी आवडत नाही ती द्यायचीच कशाला, पण लक्षात घ्या, आपल्याला सांगता येत नाही, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. अशा वेळेला आपण जितक्या जास्त परीक्षा देऊ तितका आपल्याला फायदा जास्त होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला या सर्व प्रकारच्या परीक्षा द्यायच्या आहेत, त्यातही सिलेबस समान आहे म्हटल्यानंतर या परीक्षा द्यायच्या आहेत आणि त्यातली जी आपण परीक्षा पास होऊ ती परीक्षा, ती पोस्ट आपल्याला स्वीकारायची आहे. आणि सर्वच झालो तर त्यातल्या त्यात तुम्हाला बेस्ट वाटणारी ती पोस्ट तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची आहे तर स्वीकारायची आहे. त्यामुळे अभ्यास नेमका कसा करावा तर तो या पद्धतीचा आपल्याकडचा सिलेबस आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला, मग यामध्ये आपण जर तांत्रिक बघितला, तांत्रिक कसा आहे बघा समजून घ्या. आधी आपण बघूया अतांत्रिक घटक. अतांत्रिक घटकामध्ये बघा, सगळ्यात पहिली गोष्ट काय, मराठी आहे आणि इंग्रजी आहे. लक्षात घ्या, इतर जे काय आपल्याकडचे आजपर्यंतचे पेपर झालेले आहेत सरळ सेवेचे, मग त्यात पोलीस भरती असू दे किंवा झेडपीच्या इतर पोस्ट असू दे, TCS पॅटर्न असू दे, नाहीतर IBPS पॅटर्न असू दे, आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की मराठी आणि इंग्रजीवरती विचारतात काय, तर मराठी आणि इंग्रजी दोन्हींवरही आपल्याला विचारतात. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे उतारा किंवा उतारे, पॅसेज ज्याला आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, पॅसेज. सो आपल्याला पॅसेज आणि पॅसेजवरचे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणात असतात. आणि दुसरी जी गोष्ट असते ती असते शब्द संग्रह. काय असतं, शब्द संग्रह किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो, व्होकॅब्युलरी. काय म्हणतो मित्रांनो, व्होकॅब्युलरी असं त्याला आपण म्हणतो. आपल्याला मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करताना या 2 घटकांवरती फोकस करायचा आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतात, पण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला याच गोष्टींवरती फोकस केलेला आहे. मग जर या पॅटर्ननी या गोष्टीवर फोकस केलाय तर आपल्याला देखील आपला अभ्यास करताना याच पॅटर्नवरती फोकस करायचा आहे, हे लक्षात घ्या. उगीच इकडे तिकडे जाऊ नका, उगीच तिकडचा फापट पसारा करू नका. जे महत्त्वाचं आहे ते करा. आणि महत्त्वाचं काय आहे तर मराठी आणि इंग्रजीसाठी तुम्हाला एकतर व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्दसंग्रह आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅसेज किंवा त्याला आपण मराठीमध्ये उतारे आणि उतार्यांवरचे प्रश्न असं म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याकडचा पुढचा महत्त्वाचा विषय आहे सामान्य ज्ञान. काय विषय आहे, सामान्य ज्ञान किंवा सामान्य अध्ययन ज्याला म्हणतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला ग्रामसेवक म्हणून किंवा कृषी सेवक म्हणून जे काही काम करायचंय ते काम कुठं करायचंय तर ग्रामीण भागामध्ये करायचंय. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट असली पाहिजे की मला सामान्य ज्ञानमध्ये जे काही शिकायचंय ते जास्तीत जास्त ग्रामीण भागाशी निगडीत असणारं शिकायचंय. ग्रामीण भाग, मग ग्रामीण भागाशी निगडीत इतिहास, ग्रामीण भागाशी निगडीत भूगोल,
ग्रामीण भागाशी निगडीत पंचायत राज तुम्ही जर शिकलात तर तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न हे पेपरला जास्तीत जास्त पाहायला मिळतील. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला कामाचं ठिकाण हा जर ग्रामीण भाग असेल तर तुम्हाला अभ्यास करताना सामान्य ज्ञानामध्ये देखील ग्रामीण भागाचा अभ्यास जास्तीत जास्त करायचा आहे. एकतर ग्रामीण भाग आणि त्यानंतर तुमच्या समोर असणार आहे काय, तुमच्या समोर असणार आहे जगाचं ज्ञान. जगाचं ज्ञान. का जगाचं ज्ञान? कारण का आपल्याकडे परीक्षा घेणाऱ्या ज्या दोन आहेत, TCS आणि IBPS. TCS आणि IBPS, या TCS आणि IBPS ह्या दोन्ही संस्था आपल्याकडच्या कशा आहेत, त्या नॅशनल लेवलच्या संस्था आहेत, राष्ट्रीय संस्था आहेत मित्रांनो. सो नॅशनल लेवलच्या जर या संस्था असतील तर नक्कीच या संस्था तुम्हाला ज्या प्रश्न विचारणार आहेत त्या प्रश्नांमध्ये एक तर तुम्ही ग्रामसेवक आणि कृषी सेवक होत आहेत म्हणून ग्रामीण भाग असणार आहे, आणि या संस्था नॅशनल लेवलच्या त्यामुळे त्याच्यामध्ये जगाचं ज्ञान हे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जगाचं ज्ञान हे व्यवस्थित करायचं आहे, अगदी डीपली नाही पण वरचे वर का होईना तुम्हाला त्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जेणेकरून तुमच्याकडे जगात काय चालू आहे, जगाच्या दृष्टीने भारतात महत्त्वाचं काय चालू आहे, भारताच्या दृष्टीने महाराष्ट्रात महत्त्वाचं काय चालू आहे, या जर गोष्टीचा अभ्यास करता आला तर नक्कीच TCS आणि IBPS यांची जी अपेक्षा आहे ती तुम्ही फुलफिल करणार आहात आणि तुमचे GSचे मार्क हे वाढणार आहेत. लक्षात घ्या, नुसतं टेक्निकलचा अभ्यास केला म्हणजे तुम्ही ग्रामसेवक आणि कृषी सेवक परीक्षा पास झालात का? बिलकुल नाही. तुम्हाला टेक्निकलचा अभ्यासही परिपूर्ण करायचा आहे आणि तुम्हाला नॉन टेक्निकलचाही अभ्यास परिपूर्ण करायचा आहे. जर दोन्हीचाही अभ्यास तुम्ही परिपूर्ण केला तरच तुम्हाला या परीक्षांमध्ये यश मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे, अतांत्रिक म्हणजेच नॉन टेक्निकल. आणि त्यानंतरचा विषय आहे तो म्हणजे कोणता, तर गणित आणि बुद्धिमापन. सो गणित आणि बुद्धिमापन तर तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक यामध्ये असणारे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत की ज्या टॉपिकवरती आजपर्यंत सरळ सेवेला जास्तीत जास्त प्रमाणात फोकस केलेले आहे, अशाच टॉपिकला आपल्यालाही फोकस करायचं आहे. आणि नॉन टेक्निकलमध्ये असणारे आपले मार्क, किती मार्क आहेत नॉन टेक्निकलचे आपल्याकडे? जर आपण ग्रामसेवक घेतलं तर ग्रामसेवकमध्ये नॉन टेक्निकल 120 मार्क, आणि कृषी सेवक जर आपण घेतलं तर कृषी सेवकमध्ये नॉन टेक्निकलमध्ये 80 मार्क. आपल्याला यातले जास्तीत जास्त मार्क कव्हर करायचे आहेत. 120 पैकी आपल्याला कसल्याही परिस्थितीत 110 प्लस आणि 80 पैकी आपल्याला 70 प्लस मार्क कव्हर करायचे आहेत. आणि हे कव्हर करू शकतो का आपण? तर आरामात कव्हर करू शकतो. फक्त आपल्याला एक फोकस करायचा आहे तो याच प्रकारच्या गोष्टींवरती. फापट पसारा बिलकुल करायचा नाहीये. मराठी इंग्रजी म्हणलं की पॅसेज आणि व्होकॅब्युलरी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सामान्य ज्ञान म्हणलं की एकतर जगाचं ज्ञान किंवा तुमच्या ग्रामीण भागाचं ज्ञान याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि गणित आणि बुद्धिमापनमध्ये ज्या टॉपिकवरती वारंवार प्रश्न आहेत अशा टॉपिकवरती फोकस करायचा आहे. म्हणजेच आपल्याला आपण जो काही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासावरचेच त्या आधारित असणारे प्रश्न हे समोर बघायला मिळतील आणि त्यातनं आपला सिलेबस लवकरात लवकर कव्हर होईल, तुमचा अभ्यास लवकरात लवकर कव्हर होईल आणि तुम्हाला मार्क व्यवस्थित मिळून तुमच्या हातामध्ये पुढच्या वर्षीपर्यंत पोस्ट उपलब्ध होईल. सो पुढच्या वर्षी तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच या सर्व गोष्टींचा फायदा झालेला असेल. त्यानंतर पुढचा आहे ते तांत्रिक घटक. तांत्रिक घटक म्हणजे आपला विषय आहे, जो विषय आहे कृषी तांत्रिक घटक या नावाने. काय आहे? कृषी तांत्रिक घटक या नावाने. आपल्याला माहितीच आहे की हा जो विषय आहे हा विषय जर आपण कृषी सेवक म्हणलं तर कृषी सेवक यासाठी आपल्याकडे 120 मार्कांना आहे. आणि जर समजा आपण ग्रामसेवक म्हणलं तर ग्रामसेवक या परीक्षेमध्ये तो 80 मार्काला आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्यातले मार्क आपण पैकीच्या पैकी मिळवू शकतो, पण ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचंय? आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲग्री डिप्लोमा यातले ज्या नोट्स आहेत त्या नोट्सचा अभ्यास परिपूर्ण करायचा आहे. दुसरी गोष्ट जर आपण विचार केला तर टॉपर्सच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्सचा आपल्याला वापर जास्तीत जास्त करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे शिकवणार आहोत, आपण जे क्लासमध्ये घेणार आहोत त्या आपल्या क्लासच्या नोट्स, त्याचप्रमाणे आपल्या PPTs, ओके, आपल्या क्लासच्या नोट्स ज्या आहेत क्लास नोट्स, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट PPT किंवा त्याला आपण म्हणू शकतो लेक्चर. कारण कुठल्याही प्रकारे तुम्ही लेक्चर केल्याशिवाय तुम्हाला ते टॉपिक लवकरात लवकर कव्हर होणार नाहीत. माझं काय म्हणणे बघा की तुम्ही तुमच्या घरी जर अभ्यास केला तर तोही अभ्यास व्यवस्थित होतो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जो अभ्यास करायला घरामध्ये एकट्याला बसून आपल्याला
तास, दीड तास, 2 तास लागतात, तोच अभ्यास तुमचा इथं 15 ते 20 मिनिटात कव्हर होणार आहे. कारण तो तुम्हाला ॲक्च्युअल एक्सप्लेन केला जाणार आहे. तो तुम्हाला डिजिटल बोर्डच्या माध्यमातून एक्सप्लेन करून सांगितला जाणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. आणि त्यानंतर जर आपण चौथी गोष्ट बघितली तर चौथी गोष्ट म्हणजे आपल्याकडचं अत्यंत महत्त्वाचं असणारं काय तर रेफरन्स बुक. काय आहे रेफरन्स बुक. या रेफरन्स बुकमध्ये आहे काय तर हरिहर गायके यांचं जे रेफरन्स बुक आहे ते आपल्याला यूज करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जर राऊतवार यांचं जरी पुस्तक यूज केलं, राऊतवार यांचं जरी पुस्तक आपण यूज केलं रेफरन्स बुक म्हणून, तरी देखील आपल्याला त्याचा फायदा जास्तीत जास्त होणार आहे. मित्रांनो, या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तांत्रिक घटकाचा तर तुम्हाला नक्कीच 120 मार्क जे कृषी सेवकला आहेत त्यातले 110 प्लस मार्क 100% मिळणार आहेत आणि 80 जे आहेत त्यातले तुम्हाला 70 प्लस मार्क नक्की मिळणार आहेत. आणि या मार्कांची नक्की गॅरंटी मी तुम्हाला देणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एकच काम करायचंय. काम कोणतं करायचंय मित्रांनो, तर तुम्हाला आपली ही जी बॅच आहे ती बॅच जॉईन करायची आहे. आपली ही बॅच ज्याच्यामध्ये आपण सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळामध्ये लाईव्ह लेक्चर घेतो. काही कारणास्तव तुम्हाला जर ते लेक्चर अटेंड करायला जमलं नाही तर ते रेकॉर्ड फॉर्ममध्ये ॲपमध्ये उपलब्ध असेल, जे तुम्ही अनलिमिटेड वॉच टाईममध्ये पाहू शकता. तुम्हाला ते डाउनलोडही करता येतं. या सर्व प्रकारच्या फॅसिलिटी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतोय केवळ 1000 रुपयांमध्ये. 1000 रुपयामध्ये हे उपलब्ध करून देण्यामागचं कारण काय तर नुकताच काल झालेला आपला बैलपोळा. ओके, पोळा हा जो आपला सण आहे, जो आपला सण आहे, जो शेतकऱ्यांचा सण आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला काम करायचंय. तर त्या सणाचं औचित्य साधून आपण काय केलेलं आहे तर तुम्हाला हा संपूर्ण कोर्स ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टींचा समावेश असणार आहे, तो तुम्हाला केवळ 1000 रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहोत 3 महिन्यांसाठी. 3 महिन्यांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम, व्हिडिओ रेकॉर्ड जे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे डाउनलोड करण्याची सुविधा आहे. शिवाय या माध्यमातून तुमच्याकडनं जे काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ज्याला आपण PYQ म्हणतो त्याचं विश्लेषण करून घेतलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचे लेक्चर्स मिळणार आहेत. टेस्ट सिरीज, ई बुक आणि नोट्स या गोष्टी तुम्हाला त्याच 1000 रुपयामध्ये मोफत घरपोच मिळणार आहेत. सो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला आम्ही उपलब्ध करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही आपली जी बॅच आहे ती बॅच जॉईन करा. शिवाय तुम्हाला जर आपले डेमो लेक्चर्स बघायचे असतील तर आपल्याच यूट्यूबच्या चॅनलवरती सर्व प्रकारचे आपले डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. ते तुम्ही पाहू शकतात. तुम्ही ते पहा, तुम्ही बघा, तुम्हाला कसं वाटते आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच आपल्या या बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करा. मित्रांनो, नक्कीच आपल्याला पुढच्या वर्षी जर सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्याला या सर्व प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत. पुढचा 1 ते 1.5 महिना आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात अभ्यास करायचा आहे आणि जर आपण हा केला तर नक्कीच पुढच्या वर्षी आपल्या सर्वांच्या हातामध्ये काय असेल, आपल्या म्हणजे काय तर तुमच्या सर्वांच्या हातामध्ये काय असणार आहे तर आपल्या सर्वांच्या हातात म्हणजेच तुमच्या हातात पोस्ट असणार आहे. आणि ती पोस्ट मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. मित्रांनो, धन्यवाद आणि बेस्ट लक.